क्रांती न्यूज आवाज सर्वसामान्य। उपसरपंचाला मिळाली गावातील चांगल्या विकास कामाची पावती। वैयक्तिक कारणाने देऊ केलेला उपसरपंच पदाचा राजीनामा गावकऱ्यांनी फेटाळला। पांढरकवडा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या खैरगाव देशमुख ग्रामपंचायतमधील कौतुकास्पद घटना। पांढरकवडा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या खैरगाव देशमुख येथील उपसरपंच विनोद गगन्ना बोरतवार यांनी आपल्या वैयक्तिक कारणामुळे उपसरपंच पदाचा राजीनामा सादर केला होता। सदर घटनेची माहिती गावकऱ्यांना माहीत होताच गावातील गावकरी व प्रतिष्ठित नागरिकांनी एकत्र येत ग्रामपंचायत कार्यालय खैरगाव देशमुख येथे मोठ्या संख्येने एकत्रित येऊन उपसरपंच विनोद बोरतवार यांना आपला राजीनामा मागे घेण्याची विनंती केली। विशेष म्हणजे उपसरपंच विनोद बोरतवार यांनी अल्पवेळेत गावात विविध प्रकारची कामे राबवत विकास कामे केली। शिवाय सामाजिक जाणीव ठेवत प्रत्येकांना प्रेमाने वागणूक देत आपल्या कार्याचा ठसा उमटवला। म्हणूनच ग्रामपंचायत सदस्य आणि गावकऱ्यांनी एकत्र येत तसेच स्वतः सरपंच सौ संगीता कुडसंगे यांनी सुद्धा आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शविली। गावकऱ्यांनी दाखविलेला विश्वास पाहून अखेर विनोद बोरतवार यांनी आपला देऊ केलेला राजीनामा गावकऱ्यांनी फेटाळल्यामुळे गावकऱ्यांच्या विनंतीस मान देऊन आपला राजीनामा मागे घेतला। सदर घटना ग्रामीण भागातील लोकशाही बळकट होत असल्याची पावती असून विकास कामे व सामाजिक कार्याची दखल गावकऱ्यांनी घेतली। त्यामुळेच खैरगाव देशमुख येथील ही घटना सध्या पांढरकवडा तालुक्यातील पंचक्रोशीत पसरली आहे। गावकरी ते रावकरी या उक्तीचा प्रत्यय खैरगाव देशमुख ग्रामपंचायत येथे पाहावयास मिळत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी राजीव आगरकर, पांढरकवडा। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।